आणि हा रोड बघा कसा आहे आणि बेकार पाऊस आलाय बेकार. गाडी झाली आहे खाली. आता इथून निघालोय मी आणि पूर्ण खाली झाली गाडी बघू शकता. आता वाजले 11:30. खूपच वेळ झाला. 11:15 11:30 वाजले. आता बघूया कुठे बाहेर जाऊया. खायला भेटलं तर ठीक आहे. ब्लॉग एन्जॉय करा. आता इथून निघूया. 11:30 वाजले. खूप लेट झालाय. तर आता भेटू मेन रोडवर. कुठे खायला थांबलो तिकडे. बघ असा पूर्ण सामसूम रोड होता आणि पुढची लाईट मी ना पूर्ण साफ केली. त्यामुळे बघा उजेड बघा आता किती मोठा उजेड आहे. आणि इथे होतं ते फिरून हा रस्ता बंद होता म्हणून या साईडने फिरून त्या साईडला होता. आणि हा रोड बघा कसा आहे. आणि लाईट बघा आता काय फोकस होत आहे यार. नाहीतर पूर्ण लाईट खराब झाली होती चिखलाने. आता पूर्ण मी लाईट साफ केल्या. अरे बापरे. आता पूर्ण गाडी खाली आहे. त्यामुळे गाडी आपटणार मजबूत मध्ये. तर आपण पुढे निघूया. आणि आता तोच रोड तेच काय दाखवणार. तर कुठे जेवायला जमलो ना ते तुम्हाला दाखवतो नक्की. सेम आलो तसंच आहे. आणि आता बघूया कुठे जेवायला थांबतोय, कुठे जेवायला भेटेल. मला तर वाटतं हायवेलाच भेटेल. इथे कुठे आता भेटणार नाही, शक्यच नाही. तर बघूया आता पुढे. फायनली एका हॉटेलला थांबलं. तो मेन रोड आहे. अजून मी हायवेला पोचलो नाही आहे. त्याच्या पहिलंच कुठेतरी थांबलं. इथे चायनीज उघडं दिसलं. चायनीज मागवलं आहे मस्तपैकी. गाडी समोर लावले मेन रोडला इथे. तर चायनीज खाऊया आणि मग निघूया. आता मी पेनच्या आसपास आहे आणि बेकार पाऊस आलाय बेकार. इथून 70-80 किलोमीटर असेल. रोडचं काम चालू आहे म्हणून जरा ट्रॅफिक झाली होती. आता मी पनवेलच्या पुढे आलो आहे आसपास. मेन एक्सप्रेसवे. इथून पुढे अटल सेतू लागेल. आणि आता 1:45 झाले. तर अटल सेतूचा परत टोल भरावा लागेल 250 रुपये. नाहीतर कारण 12 नंतर डबल टोल लागतो. नाहीतर आपला रिटर्न कमी टोल लागला असता. पण आता काय जावं तर लागणारच, प्रश्नच नाही तो. अटल सेतूवर चढलो मी आता जस्ट. बघितलंच असेल तुम्ही. तिथून अटल सेतू 2 वाजले. 2:45 वाजेपर्यंत पोहोचेल मी घरी डायरेक्ट. हा ब्लॉग काय एवढा सिंपल होता. हा ब्लॉग एवढा काय हे नव्हता. गेलो आणि आलो. तर हा पण ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आता पुढे बघूया. टोल नाका पास केल्यानंतर मग पुसर जावा. पाऊस तर भेटला लगातार. पण काही पाऊस मध्ये कुठेतरी भेटत होता. नाहीतर चिखलच होता. सगळी गाडी खराब झाली आहे. आता परत तिकडे मुंबईला गेल्यावर धुवायला लागेल. बहुतेक आता परत पाऊस चालू होईल. मध्ये तर गॅप पडला होता पावसाचा. आणि आता सध्या पाऊस आहे म्हणून बघू. धुली तर धुली नाही तर मग राहू दे तशी. नंतर अजून बघूया कुठे बुकिंग भेटते. बुकिंग पण नाही ना भेटत लांबची. जरा चालू आहे इकडून तिकडे हे ते. नाहीतर बाकीचे ब्लॉग टाकतात ते लगातार त्यांना बाहेरची बुकिंग भेटते म्हणून येते. नाहीतर लोकलमध्ये पण तुम्हाला काय दाखवणार तेच प्रश्न पडतो की लोकलमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल नाही भेटेल, आवडेल की नाही आवडेल. आधी पण टाकायचा प्रयत्न केला. लोकलमध्ये नाही तुम्हाला हे करत. कारण तेच ट्रॅफिक तिकडेच तेच जा. त्यामुळे तुम्ही पण बोर होशाल. म्हणून मी नाही व्हिडिओ बनवत. म्हणून एवढा मोठा गॅप होतो. तुम्ही बोलत असेल रोज ब्लॉग पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा रोज ब्लॉग पाहिजे. तर मी रोज
दिवसाला ब्लॉग टाकत जाईल. मग काही असू दे ते आपले माझी लाईफ दाखवत जाईल. आता इथे आलो आहे. इथे पेट्रोल पंप तर नाही, पेट्रोल पंपचा सिम्बॉल दाखवलेला आहे. इथे बहुतेक हे रेस्टॉरंट असेल थांबायचं वॉशरूम बिशरूमला जाण्यासाठी. ड्रेस इथून संपला आता. रे रोडला आलो आहे आणि इथून आता पोचेल भायखळ्यावरून महालक्ष्मी आणि पोचून जाईल मी. 2:15 झाले आता. किती वाजता 8 वाजता काहीतरी निघालो होतो आपण आणि आता 2:15 झाले. रिटर्न आहे अलिबागवरून. आता मी पोचलो आहे 7 रस्ता. हा 7 रस्ता समोर सर्कल दिसतोय ना, तो 7 रस्ता. आणि इथून महालक्ष्मीवरून आपलं मुंबई सेंट्रल. पोचलो मी रेसकोर्सला. आता हे रेसकोर्स चालू झालं आहे साईडला रेसकोर्स. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग सिंपल, साधा सिंपल. अलिबागला गेलो. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. म्हणजे मी टाकला आहे ब्लॉग, कसा वाटला नक्की सांगा. तर बघूया आता पुढची ट्रिप कुठे असेल, काय असेल एक्झॅक्टली माहीत नाही. अशी आली पाहिजे, हे पण अचानक भयानक येते. लांबची बुकिंग नाही सध्या तरी. बघू तुम्ही या ब्लॉगमध्ये सपोर्ट दाखवा. तर बघूया पुढे काय, कोणता ब्लॉग टाकायचा, कसं टाकायचा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.